नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी मीडियाचं महाराष्ट्र टॉप 10 फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचे सूत्रधार निदा खानला अखेर अटक, मोबाईलसह महत्त्वाचे तांत्रिक पुरावेही जप्त, विदेशी फंडिंगसह इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचा संशय। 10वीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार, राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार। खासदार निलेश लंके यांची अचानक प्रकृती खालावली, उपचारासाठी तातडीनं पुण्याला रवाना, समर्थकात चिंता। महाराष्ट्रात पुढील 3 दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता, IMDने अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा दिला इशारा। 20 मे रोजी पुण्यासह राज्यातील मेडिकल स्टोअर्स बंद राहणार, देशभरातील औषध विक्रेते या दिवशी बंद पाडणार, बंदमध्ये देशभरातील मेडिकल स्टोअर्स सहभागी। अखेर बिर्याणी कलिंगडचं रहस्य उलगडलं, मुंबईतील चौघांच्या शरीरात सापडलं उंदीर मारण्याच्या औषधीचे अंश। सोलापुरात खरीप हंगामाच्या तोंडावर जिजामाता कृषी केंद्र राखेत, शेतकऱ्याचं नियोजन विस्कळीत, अग्निशमक यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा उघड। मुंबई गोवा महामार्गावरून हिंदी बोर्ड हटवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, रायगड वासियांचा इशारा। नॅशनल हायवेच्या मुजोरी विरोधात प्रचंड संताप। कोल्हापुरातील 78 गावातून जाणार शक्तीपीठ महामार्ग, तालुकानिहाय गावांची यादी जाहीर, नव्यानं अधिसूचना जारी। आणि लाडकी बहीण योजनेत आता EKYC नुसार पात्र ठरलेल्या महिलांनाच 3 महिन्याचं एकदम 4500 रुपये वितरित होतील, महिला आणि बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली माहिती। आणि यासह इतर घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया। नमस्कार।